मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आपण आलोय आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गाव, जे गाव डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या घोड शाखेवर अवलंबून आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात या गावात पाणी टंचाईचा प्रश्न कायमच निर्माण होतो, परंतु थोरांदळे गावातील एक प्रगतशील शेतकरी सुहास खंडू पोखरकर यांनी मात्र अफलातून किमया केली असल्याचे आता दिसत आहे. त्यांनी आपल्या अवघ्या 60 गुंठे क्षेत्रात 200 केशर जातीची झाडे आंब्यांची लावली आहेत. सध्या आंबा तोडणीचा हंगाम सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य मेहनतीच्या जोरावर त्यांनी फुलवलेली आंब्याची बाग ही आता पाहण्यासारखी झाली. आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ. साहेब नमस्ते. नमस्ते. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव सुहास खंडू पोखरकर. हे किती क्षेत्रात आंब्याची झाडं लावलेत आपण? ही संपूर्ण जमीन 60 गुंठे आहे हा. आणि याच्यावर 15 बाय 15 वर आम्ही संपूर्ण 200 झाडं लावलेली आहेत. हा. आणि आता संपूर्ण ही तोडणी केशर जातीची झाडं आहेत. आता तोडणी चालू आहे त्याची. हा हा. आता हा बाग किती वर्षाचा झाला? हा आम्ही साधारण 2018 साली ही झाडं लावलेली आहेत. हा हा. तर आता आमचं हे तिसरं वर्ष आहे की याचे आम्हाला आंबे आम्ही तोडायला सुरुवात केलेली आहे. याला फळे यायला सुरुवात झालेली आहे. आता थोरांदळे गाव हे जे फक्त घोडशाखेवर अवलंबून आहे, इथं पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. याचं पाण्याचं व्यवस्थापन आपण कसं केलंय? माझ्या जागेमध्ये मी बोरिंग मारलेली आहे. हा. आणि बाजूला महाराष्ट्र शासनाचा जलयुक्त शिवारचा एक ओढा आहे. तर ज्यावेळेस इथं वर कालव्याला पाणी येतं त्यावेळेस तिथं पण पाणी येतं. बोरिंगला पण पाणी आहे. पण ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस ते पण पाणी तिथं येतं. आणि संपूर्ण जी बाग आहे आम्ही ही ठिबकवर केलेली आहे. आणि साधारणतः आंबा हे जे पीक आहे याला पाणी कमी लागतं. साधारण ज्यावेळेस आंबा जो आहे तुमच्या सुपारीसारखा किंवा अहमदाबादी बोरासारखा होतो त्याच्यानंतर त्याला पाणी द्यायचं असतं. आणि ते सरासरी पाणी हे जे होतं हे मार्च, एप्रिल, मे हे 3च महिने त्यांना पाणी द्यायचं असतं. मे नंतर पूर्ण पाणी बंद करायचं आणि पुन्हा ज्यावेळेस फळं येतील तेव्हाच पाणी चालू करायचं. म्हणजे सरासरी 3च महिने आंबा बागेला हे पाणी द्यावं लागतं. याचं तोडणीनंतरचं पुढचं कसं मार्केटिंगचं? पूर्ण माल तोडल्यानंतर आम्ही याचं सेपरेशन करतो. 1.5 डझनचा माल, 2 डझनचा माल, परत 27चा माल, 30 नागांचा माल, हा पूर्ण माल आम्ही बॉक्स पॅकिंग करतो आणि APMC ला जे आमचे व्यापारी आहेत त्यांना तो माल पाठवतो. आताचे दर कसे मिळतात? आताचे दर सरासरी एक 600 ते 700 रुपये आहे 2 डझनचा. 2 डझनला 600 ते 700 रुपये. तुमच्या याच्यावर अवलंबून असतं, तुमची जी साईज आहे त्याच्यावर अवलंबून असतं. 1.5 डझनला 700 आहे, 2 डझनला 600 आहे, 27 आंबे असतील तर त्याला 500 आहे, 30 आंबे असतील तर त्याला 400 आहे. असे दर आहेत. हे दर परवडणारे आहेत का? परवडणारे आहेत की नाही त्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु मी एक व्यावसायिक आहे. मी बदलापूरमध्ये बांधकाम व्यावसायिक आहे. आणि मी इथं शेती ज्यावेळेस खरेदी केली तर ही जमीन अशी मोकळी पडण्यापेक्षा मी एक विचार केला एक फार्म हाऊस आपण करूया. पण शक्यतो लोक काय करतात, फार्म हाऊस मध्ये वेगवेगळ्या जातीची झाडे लावतात. कोण चिक्कू लावतो थोडेसे, कोण थोडेसे आंबे लावतो, कोण थोडेसे नारळ लावतो, थोडे वेगवेगळे 2-2, 4-4 झाडे लावतात. पण मी ज्यावेळेस झाडे लावली तर त्यावेळेस मी असा विचार केला की आपण एकाच जातीची झाडं लावूया, ज्यामुळे आपल्याला पुढे याच्यातून व्यावसायिकता सुद्धा करता येईल. म्हणून मी संपूर्ण एकाच जातीची झाडं लावली, पूर्ण केशरच लावला, की जेणेकरून आता मला काय होतं की मी पूर्ण माल काढल्यानंतर पूर्ण तोच माल पॅकिंग करून मी मुंबईला पाठवतो. आणि दर आता जे आहेत ते ठीक आहेत. व्यवसायानिमित्त आपण बाहेर असता, वर्षभर व्यवस्थापन कोण पाहतं, कसं पाहतं? व्यवसायानिमित्त मी बदलापूर येथे असतो. माझा बांधकाम व्यवसाय आहे आणि आमचे वडील पण त्या व्यवसायात होते. परंतु ज्यावेळेस आम्ही ही खरेदी घेतली त्याच्यानंतर झाडं लावल्यानंतर इथलं जवळजवळ 90% व्यवस्थापन म्हणजे पाणी पाहणं वगैरे सगळे जे आहे ते आमचे वडील खंडू कुशाव पोखरकर हे पाहतात. आणि ज्यावेळेस आंबा तोडणीचा सीझन येतो त्यावेळेस मी स्वतः, माझी पत्नी, माझी 2 मुलं, परत माझे एक काही नातेवाईक आहेत, माझे समजा मेवणे आहेत, एक जितेंद्र जयानंद ढोले म्हणून येणारे, तर ते सुद्धा आम्हाला मदत करतात. काल 2 दिवस ते इथंच होते बॉक्स पॅकिंग साठी, पूर्ण माल काढला. जवळजवळ आतापर्यंत आमची 170 बॉक्स मुंबईला गेलेली आहेत. म्हणजे ह्या हंगामातली? हो, ह्या हंगामातली, याच हंगामातली. आणि अजून एक 100 बॉक्स जाण्याची अपेक्षा आहे आम्हाला. म्हणजे टोटली आम्ही अंदाज पकडतो की 300 बॉक्स आमची इथून जातील.
आता दरवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचं सीझन आहे असं म्हणतात, आंब्याचं उत्पादन जास्त आहे, तर तुमचा काय अनुभव आहे? आणि अनुभव असा आहे की गेल्या वर्षी माझं असं वैयक्तिक मत आहे की उलट गेल्या वर्षी आंबे चांगले होते, पण या वर्षी काय झालं की जो बार आला पहिला बार तो गळून गेला, दुसरा गळून गेला, परंतु तिसरा बार जो आहे तो टिकला चांगला. आणि झाडं मोठी असल्यामुळं जे गेल्या वर्षी जेवढं मला उत्पन्न झालं सरासरी त्याच प्रमाणात मला या वर्षी उत्पन्न होतंय. हा हा. आता दराच्या बाबतीत गेल्या वर्षीचा आणि यंदाचा दरामध्ये काय डिफरन्स आहे? नाही, गेल्या वर्षीच्या आणि ह्या दरामध्ये अजून तसा काहीच डिफरन्स नाहीये. परंतु गेल्या वर्षी कसं होतं की मे महिन्यामध्ये आता जो दर आहे समजा 600 700 किंवा 500 हा जून महिन्यामध्ये आहे, पण गेल्या वर्षी हाच दर मे महिन्यामध्ये होता आणि जून महिन्यामध्ये हा दर 900 800 900 1000 इथपर्यंत तो गेला होता. म्हणजे तसा जून महिन्याच्या यांनी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ह्या वर्षी थोडेसे दर एक 10% तरी कमी आहेत. आता मागच्या आठवड्यात ह्या भागात आहे ना अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला, तर आपल्या बागेला काही फटका बसला का? हा, बागेला फटका बसला ना सर. म्हणजे कसं होतं की वारा खूप होता, इथे चांडोली क्षेत्रामध्ये पण बरेचसे लाईटचे पोल वगैरे पडले, थोरंद्या गावामध्ये पण वारं झालं. तर ज्यावेळेस वारा आला सोसाट्याचा तर जवळजवळ माझ्या हिशोबाने एक 10 ते 12 बॉक्सचं माझं नुकसान झालं, झाडाखाली आंबे पडले.